चिखली टीम आपला राखीव प्रतिनिधी कुणी पण या. त्यानंतर बघा सन्माननीय आमच्या महादेवजी वाजेकर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये. आणि त्यानंतर जर विचार केला त्यांच्या सौभाग्यवती शिरडोन ग्रामपंचायतचे माजी सरपंच साहेब म्हणून सुद्धा कार्यभार त्यांनी सांभाळलाय. त्यानंतर एक डॅशिंग व्यक्तिमत्व आपण पाहताय आणि एक चांगले व्यक्तिमत्व, सतत हसमुख चेहरा आणि मराठीचा आणखी एक बुलंद आणि गोडाबाज. याच गावामधून सातत्याने ज्यांना आपण ऐकत असतो ते आमचे रोहितजी वाजेकर मित्र, त्यांचं सुद्धा इथे मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅच कडे आपण जाऊया. गेम स्टार्ट. गेम ऑन. पहिला बॉल. इथून मॅचला सुरुवात. स्ट्राईकला प्रशांत आणि नॉन स्ट्राईक इनला किरण. पहिलाच बॉल वर आपण पाहताय एज लागली, बॅकवर्डला दोन्ही फिल्डरला पीट केला आणि चेंडू मात्र पहिल्या बॉलवर एका धावेसाठी सिंगल रस इथून मिळेल आणि सिंगल्सनं टीम चिखली संघ 1 अंकावर. साईप्रीत लाईव्ह चेंडू वागणारे असतील, आमचे अनिकेत असतील, त्यानंतर निखिलला आपण पाहताय त्यांची पूर्ण टीम सज्ज आहे आणि खूप साऱ्या स्पर्धा ते सुद्धा कव्हर करत असतात आणि त्यांचं सुद्धा करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व टार्गेट ग्रुप या स्पर्धेचे सर्व आमचे आयोजक असतील, सर्व मित्र परिवार असेल, त्यांना सुद्धा शुभेच्छा आणि त्यांचं सुद्धा स्वागत. इथून मात्र चांगला बॉल वेगावर स्वार होतो, टप्पा चांगला, लाईन चांगली आणि त्याच्याबरोबर गतीमध्ये अगदी किरणला बीट केलाय आणि त्यानंतरचा बॉल मात्र डॉट आहे. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या सिंगल, 1 धाव. पुढच्या बॉलसाठी फटका इथून कदाचित हवेमध्ये उडालाय. क्षेत्ररक्षक येतोय, जज करतोय आणि जज केल्यानंतर थोडस विचार करतो, झेल टिपलाय आणि किरणच्या पारीचा इंतजार आहे. धक्का लागतोय पहिला. 1 या धावसंख्येवर विहान बॉम्बे 11 चिखली टीम फलंदाज क्रमांक 1 बाद. आमच्या रवींद्रभाई कदम यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. उर्फ गोटाभाई या नावानं प्रसिद्ध आहे. त्यांचं सुद्धा टार्गेट ग्रुपच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. त्यानंतर आमच्या नंदूजी टकले साहेब सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला बॉल, आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि चांगली गोलंदाजी सुद्धा नेरे संघाची ताकद राहिली आहे. सातत्याने नेरे संघाचा जर विचार केला आपण तर चांगली गोलंदाजी करताना त्यांना सुद्धा आपण पाहत असतो आणि क्रिकेटवर खूप सारं प्रेम आहे. आमचे नंदूजी ढकले असतील, त्यानंतर महादेवजी वाजेकर, त्यानंतर काशीनाथजी चौधरी साहेब सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असे स्वागत करूया आपण. चांगली स्पर्धा आपण पाहत आहे. चांगला बॉल खोलवट टप्प्याचा होता, पुढ्यामध्ये टाकला, चेंडूला ओळखू शकले नाही आणि यष्टांचा वेध घेत असताना आणखी एक फलंदाजाला परतावं लागतंय. आता जबाबदारी पूर्णपणे येऊन ठेपली आहे ती प्रशांत पाटील यांच्यावर. येणाऱ्या पुढच्या बॉलमध्ये, पुढच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त जितकं खेळपट्टीवर उभं राहता येईल तेवढं राहणं गरजेचं असणार आहे. कारण तो कारनामा सातत्याने केले. चिखली संघ ज्या ज्या वेळेला अडचणीमध्ये असतो त्या संघाला बाहेर काढण्याचं काम, धावा जमवण्याचं काम, धावा अगदी चांगलं टार्गेट सेट करणे सातत्यानं राहिलंय. 50 धावा करणं असेल, वैयक्तिक अर्धशतकीय पारी सुद्धा बऱ्याच वेळेला त्यांनी केली आहे. विनंती असेल थोडी गाडी बाजूने घ्यायची आहे कारण बराच रस्ता मोकळा आहे. सामना सुरू आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होते गोलंदाज आणि त्यानंतर चेंडूचा खेळ संपला. तब्बल 4 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या ती फक्त 1 धाव, 2 गडी बाद. पुढचा बॉल, आणखी एक चांगला बॉल, वेगवान, वेगावर स्वार होतोय आणि त्यानंतरचा आणखी एक डॉट बॉल, धावसंख्या सिंगल. आज RPL रबर बॉल आणि सीझन 2 मधील आज मेगा फिनाले. आज सुपर 8चे सर्व दिग्गज संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत आहेत आणि पुन्हा एकदा आज समजेल की कोणता संघ असेल यंदाच्या वर्षामध्ये विजेता. त्यावेळेला आणखी एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स झालाय, उसने घेतली आणि नजरेसमोर निघालाय. यष्टीरक्षकाने कामगिरी चूक बजावली. षटक पहिलं कंप्लीट झालंय. 6 बॉलचा खेळ संपलाय. फक्त सिंगल रन्स आणि 2 धावा, त्या म्हणजे विहान बॉम्बे 11 चिखली टीमची धावसंख्या.
प्रयत्न करावा लागतील, प्रयत्न करणं गरजेचं असेल. प्रशांत पाटील यांना चांगला खेळ करावा लागेल. प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग, धावा येणं, षटकार, चौकार, स्वतःला सावरून कंट्रोल मध्ये खेळणं हे खूप महत्वाचं राहणार आहे. परंतु जबाबदारी कुठपर्यंत सांभाळतील आणि जी जबाबदारी नेरे संघाच्या गोलंदाजाने चांगली केली, सांभाळली, जो विश्वास त्याच्यावर दाखवला तो विश्वास त्याने सार्थकी लावला आणि येणाऱ्या पुढच्या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून तेच प्रयत्न इथून पाहायला मिळतील का, हे सारं काही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चांगलं मैदान, सुसज्ज असं मैदान पाहायला मिळत आहे. सातत्याने जर विचार केला मला वाटते काहीतरी 6वी ते 7वी टुर्नामेंट असावी अद्यापर्यंत रबर बॉल स्पर्धेमध्ये. म्हणजे यंदा खूप साऱ्या स्पर्धा मैदानावर नक्कीच पाहायला मिळतील. धावसंख्या सिंगल, 2 विकेट गमावलेत. अगदी आपण विचार करू शकत टार्गेट ग्रुप आणि त्यांची मेहनत खूप चांगल्या ट्रॉफीज तुम्हाला अगदी समोर पाहायला मिळतात. मालिकावीराची ट्रॉफी सुद्धा आकर्षक आहे, भव्य दिव्य आहे. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज अशा विविध पारितोषिकांनी भरलेली स्पर्धा, वैयक्तिक पारितोषिक, पाहुण्यांचा सन्मान, हे सारं काही या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे. आणि एकंदरीत शिरवणच्या नगरीमध्ये ज्या ज्या वेळेला स्पर्धा आपण पाहतो ना, तर प्रत्येक स्पर्धेमध्ये काहीही कमी नसतं अशी एक गावाची ओळख आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर नेरी टीमचा गोलंदाज नौशला आपण पाहत आहे. नौशेचा पहिला बॉल प्रशांतसाठी, फिल्डिंग सुद्धा झाली आणि पहिला बॉल डॉट आलाय. धावसंख्या स्थिर आहे. 18 चेंडूमध्ये कमीत कमी 25-30 पर्यंत पोहोचणं चिखली टीमला महत्वाचं आहे. नेरी टीमची बॅटिंग लाईन सुद्धा चांगली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शरीराचा वेध घेणारा बॉल, टप्पा चांगला, लाईन चांगली, चेंडूची लाईन आणि लेंथ ओळखू शकले नाही, परखू शकले नाही आणि प्रशांत पाटील पुन्हा एकदा डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतील. 8 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फक्त सिंगल. येणाऱ्या उर्वरित 10 बॉल मध्ये आणखी धावा किती येतील, धावा किती जोडल्या जातील हे सुद्धा महत्वाचं राहणार आहे. सोना पकडा ग्रुप नेरे या संघानं आपण पाहतो पॅक केलं. पुरस्कार त्यांचे निलेशजी जवळ असतील. त्यानंतर आपण पाहिले तर धीरज यांना सुद्धा आपण पाहू शकाल. धीरज बाकडीकर आणि त्यांचा पूर्ण ग्रुप, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण स्पर्धा मागच्या हप्त्यामध्ये पाहिली. सोना पकडा ग्रुप अशी स्पर्धा होती आणि या धावा 3 आल्या, तब्बल 3 धावा पाहायला मिळाल्या. 3 धावेनं टोटल धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली आता ती म्हणजे 4 धावसंख्या. 4 चेंडूचा अगदी 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 4. धावांसाठी झगडतो, धावांसाठी प्रयत्न करतायत, धावांसाठी अगदी पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आपला जीव ओतणं महत्वाचा आहे. या वेळेला हा बॉल आता मात्र डेड चेंडू पाहायला मिळतोय खेळपट्टीच्या बाहेर. पंच सांगत आहेत इट्स अ डेड बॉल. पुन्हा एकदा तयार असतील. एका षटकामध्ये तुम्हाला एक डेड बॉल अगदी ग्राह्य धरला जाईल. आणखी एक जर एखादा पडला तर त्याच्यावर दंड सुद्धा केले जाईल. त्याला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर नौश तयार आहे आणि समोर प्रशांत पाटील. प्रशांत पाटील यांचा हा फटका फसलाय. कदाचित क्षेत्रक्षकाला संधी होती का, परंतु धावा किती मिळतील या बॉलवर. चला पंच धावा किती या बॉलवर. पंच जी आपली बांबू आहे ना त्याच्या बाजून तिकडून गेला तर 1 आहे, या साईडून आला तर मग 4 आहेत. इट्स अ 4 रन. इट्स अ 4 रन कारण बराचसा आतमधून बॉल आलाय आणि तिथे आमचे स्वयंसेवक सुद्धा होते. 4 धावा ऍड झाले आणि 4 धावेनं टीमची धावसंख्या आता पुढे जाईल.
टोटल धावा आता येते ते 8 धावा संख्या. क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या अंगाला चेंडू अडला, त्यानंतर बाउंड्री लाईन क्रॉस केली आणि चिखली टीम साठी 4 धावा ऍड झाल्या. धावा संख्या पुन्हा एकदा 9 तयार. समोर प्रशांत पाटील. प्रशांत पाटील या वेळेला कदाचित या बॉलवर काय घडतंय, फटका फसलाय की काय, 2 क्षेत्ररक्षक होऊ दे, तू मैमै सुरू होती, परंतु कॉलिंग प्रॉपर झालं, झेल टिपलाय आणि सीमा रेषेच्या जवळ प्रशांत पाटील यांचा टिपला गेला. जे उंच उडालेला बॉल, उंची जास्त लांबी कमी, फटका फसला आणि महत्वाचा विकेट प्रशांत पाटील बाद. विहान वामना 11 चिखली टीमला धक्का क्रमांक 3, धावसंख्या 8 वर, गडी क्रमांक 5. क्षेत्ररक्षकांनी चांगला झेल टिपलाय आणि इथून मात्र फलंदाज बाद होतील. सातत्याने यंदाच्या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर सातत्याने सहकार्य ज्यांचं राहतं ते आमचे शांतारामजी वाजेकर असतील, जी साऊंड सिस्टम चांगली, क्लिअरिटी, क्वालिटी. संध्याकाळच्या सत्रामध्ये ते आले तर मग गाणी सुद्धा चांगली गाणी सुद्धा ऐकायला मिळत असतात. एक चांगले व्यक्तिमत्व आहे, चांगले क्रिकेटर आहेत. अंकित मंडप डेकोरेटर्स शांतारामजी वाजेकर, त्यांचं सुद्धा स्वागत. या वेळेला 1 धाव मिळेल निर्धारित जागेमध्ये आणि या एका धावेनं धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 9 धावा. 9 धावा स्कोर कार्ड वर लागतायत. षटक 2 इथून कंप्लीट झाली. 2 षटकांचा खेळ संपला. 12 बॉलचा खेळ संपतोय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या चिखली टीमची ती म्हणजे 9 धावसंख्या. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल, शेवटचं षटक आहे, अंतिम स्लॉगरचं षटक आणि त्यामधील जर आपण पाहिलं तर पहिला बॉल टाकलाय आणि धावसंख्या स्थिर आहे, 9 धावसंख्या. सन्माननीय जनार्दनजी मुकादम साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण टार्गेट ग्रुप आयोजित शिर्डन चषक आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूया आपण. जनार्दनजी मुकादम साहेब, ज्यांच्या सौभाग्यवती सुद्धा आपण पाहिलं तर शिर्डन ग्रामपंचायतीमध्ये आपण ज्यांना अगदी सदस्य म्हणून उपसरपंच म्हणून सुद्धा आपण पाहत आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा सारी मंडळी आपण पाहत असतो. त्यांचं सुद्धा करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यावेळेला एज लागली, वेगाने चेंडू मागे जात होता आणि यष्टी रक्षकाला अडवता आल्याने पुन्हा एकदा आली आणि या 1च्या मदतीनं धावसंख्या आता पुढे जाईल. धावसंख्या टोटल जोडली गेली ती म्हणजे 11 धावसंख्या. 11 धावा स्कोर कार्डला लागतायत. चेंडू टोटल संपले. स्ट्राईकला अजयला आपण पाहताय आणि अजयकडे सुद्धा एक क्षमता आहे. जो 4 चेंडू 4 मध्ये एकाच मोठा फटका झाला तर एक चांगली धावसंख्या समाधानकारक मी म्हणेन. बॅटिंग जरी कमकुवत झाली तरी गोलंदाजी होऊ शकते. गोलंदाजी करताना पाहतो इथून मात्र वाईट बॉल, अवांतर बॉल फेकलाय, एक्स्ट्रा धाव खर्च झाली आणि धावसंख्या आहे ती 12. अजयकडे ताकद आहे, क्षमता आहे, चांगले फटके आहेत. एखादा कन्वर्ट केला तर धावा वाढतील, परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यानंतर आमच्या सुधीर दादा माली हे सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. पूर्व क्रिकेटर, बरीच वर्ष ज्यांनी शिर्डन टीम साठी खेळताना आपण बरीच वर्ष त्यांना पाहिलं. एक उंच पुरासा गोलंदाज आजही ज्यांना आपण पाहत असतो. आमच्या
जगदीश दादा भोपी यांना सुद्धा आपण पाहू शकाल, कारण बरीच वर्ष या मंडळींनी नवीन नवीन खेळाडूंना घडवलंय. त्यानंतर चांगलं मार्गदर्शनाने श्रीराम क्रिकेट संघ शिरडोन असेल, क्रांतीवीर क्रिकेट संघ शिरडोन असेल, या नावाने खेळताना बरीच वर्ष ज्यांनी कारकीर्द गाजवली असे सारे खेळाडू, त्यांचं स्वागत. या वेळेला मात्र बॉल यष्टीरक्षकाने सोडलाय, परंतु धाव मिळेल ती म्हणजे मागे लागलाय. एक सिंगल आली. धावसंख्या पुन्हा एकदा 1 न पुढे जाईल. धावसंख्या आता 14 धावा येत आहेत. 14 धावा स्कोर काढला लागतील. चेंडू आता शिल्लक असतील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला टॉस साठी जाणता राजा पेन दादर एका बाजूला बादलला आपण पाहणार होतो, दुसऱ्या बाजूला i11 कोण. जाणता राजा दादर या नावानं सातत्यानं संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला i11 कोण म्हणला तर मग अनिकेत म्हात्रे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि आज मात्र हे 2 संघ खेळताना आपण पाहू शकणार आहात. परंतु नेक्स्ट मॅच असेल एका बाजूला दादर जाणता राजा दादर आणि दुसऱ्या बाजूला i11 कोण. चला आपण आला असं तर टॉस साठी संपर्क साधा. अजयसाठी बॉल पुन्हा एकदा आपण पाहत आहे. सन्माननीय एकनाथ दादा कर्णीकर यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. दादांचं आपण करूया आयोजकांच्या वतीनं, टार्गेट ग्रुपच्या वतीनं एकनाथ दादा कर्णीकर यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुस्वागतम. षटकातून कंप्लीट झाली. 18 बॉलचा खेळ संपलाय, पूर्वार्ध कंप्लीट झालाय आणि पहिल्या इनिंग मध्ये खेळ साकारत असताना बॅटिंगची वाट्याला आली ती विहँड वामना 11 चिखली टीमच्या. धावसंख्या जमवली टोटल 16 धावसंख्या आणि 18 बॉल मध्ये करायचे आहेत त्या टीम आपण पाहू शकाल. सोना पाखरे ग्रुप नेरी टीमला 17 धावसंख्या. चला इथून टॉस साठी आपण संपर्क साधूया. प्रथम जाणता राजा दादर आणि त्यांच्या अगेन्स्ट i11 कोण. चला आपण जसं इनिंगला सुरुवात होईल त्याआधी आपण पाहुण्यांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय महादेवजी वाजेकर साहेबांचा इथे सन्मान आपण करतोय. मी आयोजकांना विनंती करेन की आपण पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. साईप्रीत लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून ही सारी क्षणचित्रे इथे टिपली जात आहेत. आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूया. आपण माईची उपदारशाल वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण मोमेंटम सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान करतोय. सातत्यानं क्रीडा क्षेत्रामध्ये असेल विविध क्षेत्रामध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. त्यांचा इथे सन्मान आपण करतोय. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. एकनाथ दादा कर्णीकर यांचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. एकनाथजी कर्णीकर साहेब आपला सन्मान होतोय त्याचा आपण स्वीकार करायचा. आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय जनार्दनजी मुकादम साहेबांचा इथे सन्मान आपण करूया. त्यांचं सुद्धा इथे व्यासपीठावर आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या वतीनं. सातत्यानं आपण पाहिलं तर तरुण सर्व आमच्या क्रीडा क्षेत्रामध्ये आपण पाहत आहे. त्यांच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये सारी मंडळी उपस्थित असते. त्यांचा आपण त्यानंतर आमच्या काशीनाथजी चौधरी साहेबांचा इथे सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर सन्माननीय आमच्या नामदेवजी टकले साहेबांचा सुद्धा सन्मान आपण करतो या स्पर्धे वतीनं. सातत्यानं क्रिकेटवर खूप सारे प्रेम आहे. क्रिकेटसाठी सातत्यानं जरी स्टेजवर कधी आले नाही तरी सातत्यानं आपण पाहिलं आमच्या अक्काबाई तिथे बसून प्रत्येक वेळेला या स्पर्धेचा आनंद घेत सामने पाहत असतात. हे आपण बऱ्याच वर्षापासून त्यांना पाहत असतो आणि या सर्व मंडळींचं आपण करूया पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. चला इथून जाणता राजा दादर संघ आणि दुसऱ्या बाजूला i11 कोण अशी 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतील. दोन्ही टीमला विनंती आहे टॉस केला जाणार आहे. टॉस साठी आपण संपर्क साधायचा.
चला फिल्डिंग लावून घ्या टीम चिखले संघ आणि टार्गेट असेल 18 चेंडू आणि गरज असेल ती आता 17 धावसंख्येची. टार्गेट ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण पाहत आहे. मग या स्पर्धेसाठी दिलेलं पारितोषिक प्रथम पारितोषिक आपण पाहत आहे जे आम्हाला ज्यांच्या स्मरणार्थ दिलंय कैलासवासी जितेंद्र रामचंद्र कर्णेकर कैलासवासी दीक्षा बाळकृष्ण कर्णेकर यांच्या स्मरणार्थ. द्वितीय पारितोषिक सुद्धा आपण पाहतोय कैलासवासी संतोष नामदेव भोते असेल यांच्या स्मरणार्थ. मालिकावीराची जी ट्रॉफी आपण पाहताय कैलासवासी यमुना रघुनाथजी जळे यांच्या स्मरणार्थ. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज कैलासवासी नीत संजय मुकादम आणि कैलासवासी अक्षय एकनाथ कर्णेकर यांच्या स्मरणार्थ. आणि हे सारं काही जर आपण पाहिले ना ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले ते आमच्या प्रितेश मुकादम असतील, एक समाजसेवक चांगले व्यक्तिमत्व आणि राजकीय क्षेत्रामध्ये जे सामाजिक क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांची कामगिरी पाहायला मिळत आहे. खूप साऱ्या स्पर्धा आपण पाहतो तर प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांचा हातभार आहे सरळ त्यांना जे मदत करते ते आमचे प्रितेश मुकादम असतील त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा आपण पाहताय जे आमचे प्रेम पवार असतील आणि नेव्ही ऑफिसर आपण पाहता मर्चंट नेव्ही ऑफिसर आहे त्यांच्याकडून कैलासवासी मारुती शंकर पवार आणि अनंत शंकर पवार यांच्या माध्यमातून आम्हाला हे दिलेलं आहे पारितोषिक. ज्याने ज्याने आम्हाला सरळ आता स्पर्धेला आपलं सहकार्य दिलेलं आहे जी मदत केलेली आहे ते सर्व दानशूर दात्यांचं आम्ही करतोय. पुन्हा एकदा टार्गेट ग्रुपच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला सलामीची लेडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. टीम नेरे करायचे आहेत 17 धावा आणि बॉलिंग मार्कवर येतोय सचिन मोरीने जर 3 षटकार लगावले तर सोना पाखरा ग्रुप मग निलेश जळे धीरज असतील त्यांच्या ग्रुपच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. निलेश जळे सुद्धा स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत असेल. या स्पर्धेच्या वतीनं निलेश जळे सातत्याने सोना पाखरे ग्रुप आणि त्या संघाला पुरस्कृत करताना आपण पाहत असतो. त्या नावानं त्यांचा संघ बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा एक चांगलं नाव त्यांचं राहिलंय. खूप सारी पारितोषिक सुद्धा त्या अगदी सोना पाखरे या बैलांनी आमच्या निलेश जळे शिर्ड्यांच्या अगदी या बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव कमावलंय त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया. इथून मात्र फटका सुरेख लँड केलाय आणि तो लँड सरळ होते सीमा रेषेच्या बाहेर. फटका सुरेख आलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या टोटल आता स्कोर कार्डवर जोडली गेली ती 7 धावसंख्या. टार्गेट आहे 17. 7 धावा लागतायत. आव्हान असेल आता 10 धावेचा. चला I11 कोण दादर संघ उपस्थित आहे. रफ्तार का सौदागर नशीबला सुद्धा आज आपण पाहणार आहात. एक बलाढ्य संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. बादल मात्रेची सुद्धा वादली केली सातत्याने आपण पाहिली आहे आणि पेन टेनिस क्रिकेटमध्ये ज्याच्या नावाचा दबदबा आपण पाहिलाय. आज हा संघ दुसऱ्या बाजूला अनिकेत मात्रे ज्याच्या नावावर सुद्धा बाईक्स आपण पाहिल्या आणि अक्षय गाताडे असतील असे चांगले चांगले. क्या बात आहे क्या बात आहे. स्लिप झाले असं वाटलं कदाचित स्किड झाले चेंडू निष्ठेल हातामधून पण तो नाही आहे. मूर्ती लहान कीर्ती महान लहानसा खेळाडू आहे कारण हेच तर क्रिकेट मित्रांनो. अगदी जॉन्टी रोडला सुद्धा आपण पाहिलं असेल संधी मिळाली 12वा खेळाडू होता. संधी मिळाली फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये जे अप्रतिम खेळ टिपले आणि त्यानंतर संघाचा मुख्य भाग बनला गेला. आज फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये जॉन्टी रोडचं आपण नाव घेतो आदराने नाव घेतो. अशा वेळेला मग आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा जर विचार केला नवीन नवीन खेळाडूंना लहान लहान खेळाडूंना संधी मिळाली त्याचं सोनं केलं. फिल्डिंग डिपार्टमेंट असो बॅटिंग असो बॉलिंग असो त्यानंतर तुम्हाला मेन संघामध्ये संधी मिळत असते. केतन मात्रेचा सुद्धा विचार केला. आज जर रायगडामध्ये अव्वल महाराष्ट्रामध्ये किंवा भारताचा जरी विचार टेनिस क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी आहे. किती बाईक्स असतील 4 व्हीलर्स असतील किती पारितोषिक असतील आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये 50 धावा 100 धावा अशा विविध पारितोषिकांनी हे अगदी नाव पाहायला मिळतंय. आज या रायगडनं ठाण्यानं टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल मध्ये इतके चांगले चांगले खेळाडू क्रिकेटनं सुद्धा खूप काही दिलंय. त्यावेळेला बॉल अतिरिक्त उसली डेड बॉल पाहायला मिळतो. तर रोहित जर विचार केला क्रिकेटनं सुद्धा काही लाईव्हच्या माध्यमातून कॉमेंटेटर असतील स्कोरर असतील पंच असतील आणि त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली रोजीरोटीच्या साऱ्या गोष्टी आपण पाहतोय. म्हणजे जर विचार केला ना तर मग बरंच काही दिलंय खेळाडूंना सुद्धा बरंच काही दिलेलं आहे.
आज प्रत्येकासाठी हातभार लागतो, परंतु इथून मात्र सिंगल मिळाली आणि या सिंगलनं धावसंख्या आता स्कोर कार्डला लागेल, ती म्हणजे 8 धावसंख्या. चला कोण टीम आपण आला असेल तर या कोण टीम. सिलिमिडॉनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत प्रशांत पाटील आणि एक डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगतो, आमचे परेश बाकडीकर आम्हाला दिसत नाहीत आज. परेश बाकडीकर अगदी जर पाहिलं तर थोड्याच दिवसामध्ये 2-4 कोडावे गावाची जावई, आता टिलक सेरेमनी हा सुद्धा कार्यक्रम त्यांचा पार पडलाय आणि त्यांचं सुद्धा आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. कारण नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा परेश यांची मग अक्षय असेल चांगली मेहनत घेत असतात, चांगलं काम ते करत असतात आणि टार्गेटच्या वतीनं सुद्धा जर विचार केला तर नाईट स्पर्धा सुद्धा नक्कीच असेल, हे सुद्धा आपण आताच सांगितलंय. आणि खूप साऱ्या स्पर्धा मैदानावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक स्पर्धेचा विचार केला तर क्रांतीवीरांच्या नावाने ती स्पर्धा आपण पाहत असतो. ज्या माणसानं अगदी जर विचार केला तर जी ज्वाला पेटवली भारत स्वातंत्र्यासाठी इंग्रजाविरुद्ध अगदी लढत असताना, आपल्या गावाचं नाव सुनीर अक्षरामध्ये आजही आपण आदराने घेतो शिवड्यांचं नाव, ते अब्दे क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके. आज त्यांचा वाडा सुद्धा आहे, ते तुम्हाला पाहायला मिळेल. तिथे खूप साऱ्या गोष्टी साठवून ठेवलेल्या, त्यांच्या आठवणी असतील, शस्त्रास्त्र असेल, हे सारे काही अगदी पाहायला मिळत आहे. आणि त्यांची पुण्यतिथी असेल, जयंती असेल, आपण सर्व उत्साहाने आनंदाने एकत्रित येऊन मग जी आपण ज्योत म्हणतो ती ज्योत सुद्धा आपण पाहत असतो. यावेळेला नो चेंडू पाहायला मिळाला, नो बॉल आलाय आणि ती नो ची सुद्धा एकदा ऍड होईल आणि धावसंख्या आता पुन्हा एकदा स्कोर काढला 10 धावसंख्या. आव्हान आहे आता 7 धावेचं. षटक क्रमांक इथून दुसरं सुरू झालंय. थोडस गोलंदाज खराब कामगिरी करतो. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर निघालेला बॉल अजय अडवतो आहे, परंतु एकदम मिळेल. एक्स्ट्राच्या माध्यमातून 11 धावा लागतायत, आणखी 6ची आवश्यकता, 6 धावेची आवश्यकता पुन्हा एकदा आता मॅच मध्ये राहिली आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर शेवटचा सामना मला वाटतं बांबू ऑफिस सांगुर्ली आणि त्यांच्या अगेन्स्ट देविदास 11 कुडावे आणि 6 बॉल मध्ये 16ची गरज होती. कुणालनं मात्र त्या 16 धावा जमवल्या. आमच्या अशोकजी वाजेकर यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण करूया. टार्गेट ग्रुपच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. धावा किती आल्या? एकच ना, एकच धावाली. पुन्हा एकदा धावसंख्या स्कोर काढला 12, 5ची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये. आपण पाहत आहे धावा कमी झाल्या, त्यानंतर पुन्हा एकदा आता अवांतर एक्स्ट्रा धावा येत आहेत. कमी धावेने सुद्धा सामना जिंकू शकतो, जिंकला जाऊ शकतो, परंतु गोलंदाजी चांगली होणं महत्वाचं आहे. ते होत नाही, एक्स्ट्रा धावा खर्च होत आहेत आणि त्याचा फायदा बेनिफिट सोन्या पाखरे ग्रुप अँड टीम नेरे संघाला पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहत आहोत त्या बॉलवर सिंगल आणि 13 धावा लागतो, 4ची आवश्यकता असेल. आज आपण पाहता या स्पर्धेसाठी समोर सरळ जो कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळतो आमचे साईप्रीत आणि निलेश जळे असतील, जी त्यांनी सुविधा आम्हाला पुरवली. अगदी पाहताय तुम्ही जे 4 व्हीलर टेम्पो आहे आणि ते कॅमेरासाठी मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण त्यांना पाहिलं होतं त्यांच्या माध्यमातून, कारण सातत्यानं सहकारी आपण या गावामध्ये पाहिलं. या वेळेला चेंडू न आला, नो बॉल आणि पुन्हा एकदा धाव जोडली जाईल. आता मात्र गरज असेल 3 धावेची, 14 धावा लागतायत, 3ची आवश्यकता असेल. सेकंड क्रमांक दुसरा गोलंदाजानं एक्स्ट्रा धावा वाईट, नो नो वाईट, अशा पद्धतीने आता धावा मात्र राहिल्या फक्त 10 बॉल आणि 3ची गरज आहे. चला कोण टीम, कोण संघ आपण आला असेल तर लगेच या, कारण दादर संघ उपस्थित आहे. या वेळेला लॉंग द कार्पेट खेळतोय समोरच्या दिशेला, ऑन साइडला आपण पाहताय क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. सिंगल पुन्हा एकदा मिळाली. आता मात्र धावसंख्या 15, राहिल्या 2. येणारी बॉल आता 9 आणि 2ची गरज असेल. टीम
नेरे संघ यावेळेला कव्हरच्या रिझन मध्ये कळतो डीपला पण पाहता क्षेत्ररक्षक आहे डोक्यावरून उडालाय बाउन्स झालाय आणि बाउन्स न मात्र चौकारीनं सामना जिंकलाय फिनिश केलाय तो टीम सोन्या पाखरा ग्रुप नेरी टीम अभिनंदन सामना जिंकलाय आणि त्यानंतर विहान वाम्य 11 टीम चिखले संघ इथून आपला प्रवास थांबतोय.